नमस्कार. आज आपण बनवत आहोत तांदळाच्या खिचडीचे पराठे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे आपण तांदळाची खिचडी घेतली आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, अद्रक आणि लसूण थोडंसं कुटून घेतलं आहे, दही घेतलं आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, जिरे घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि पांढरे तीळ घेतले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण या भांड्यामध्ये ही खिचडी काढून घेणार आहोत. पूर्ण खिचडी आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आपण खिचडी या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण ही अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, म्हणजे बारीक कुटून घेतलं आहे, ते आपण ॲड करून घेणार आहोत. थोडं आपण जिरे ॲड करणार आहोत. थोडेसे तीळ ॲड करणार आहोत. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मीठ खिचडीमध्ये आहे म्हणून मी थोडंसंच ॲड करणार आहे. आणि आपण हे घेतलेलं दही ॲड करायचं आहे. आणि आता आपण ही कोथिंबीर ॲड करणार आहोत. तुम्ही सिंपली बनवू शकता, काही न हे टाकता बनवू शकता, फक्त गव्हाचं पीठ वगैरे ॲड करून. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मला ही रेसिपी माझ्या सासरेबाबांनी सांगितली होती. एकदा घरी खिचडी बनवली होती, ती खूप जास्त झाली होती, तर मला प्रश्न पडला होता की आता काय करायचं. तेव्हा त्यांनी मला ही रेसिपी सांगितली होती. आणि हे पराठे एवढे छान बनतात ना की लहान मुलांनाही खूप आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेतले आहेत. तुम्हाला कांदा नको हवा असेल तर तुम्ही कांदा स्किप करू शकता. मी हे गव्हाचं पीठ ॲड करते. थोडं थोडं करून आपण ॲड करणार आहोत. ह्या खिचडीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपण पीठ ॲड करणार आहोत आणि त्याचा छान असा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत. पीठ एकसाथ ॲड करायचं नाही. जेवढं या खिचडीमध्ये मावेल तेवढंच पीठ थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार झाला आहे. पीठ आपण घट्टसर मळून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यावर आपण थोडंसं तेल ॲड करणार आहोत आणि पुन्हा हे सगळं आपण एकदम मळून घेणार आहोत. आपण छान असा गोळा तयार करून घेतला आहे. आता आपल्याला या पिठाचे ज्या साईजचे हवेत त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्या साईजचे बनवा. तुम्ही पाहू शकता कोणीही ओळखणार नाही आहे की हे खिचडीचे पराठे आहेत म्हणून, कारण हे पूर्ण एकजीव झालं आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ. ह्याची टेस्ट ही फार छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. चवीला तर हे फारच छान लागतात. माझ्या मुलाला हे फार आवडतात. ह्याची टेस्ट अमेझिंग लागते. एवढे गोळे बनवून तयार आहेत. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यातलं एवढं पीठ बाकी राहिलं आहे. आता हे पीठ आपण पराठे लाटायला वापरणार आहोत. चला तर मग पराठे लाटून घेऊया. आपण हे पोलपाट घेतलं आहे. मी एक हा गोळा घेते, तो आपल्याला पिठामध्ये डीप करायचा आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. आपल्याला हे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर नाही टाकायचा याच्यावर.
आपण हे अशा प्रकारे लाटून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता इझिली लाटलं जातं. आता यावर आपण थोडेसे तीळ लावणार आहोत. थोडंसं एकदम मी हलक्या हाताने आता तीळ लावलीत म्हणून हे फिरवून घेते. तुम्ही पाहू शकता छान असं हे तयार झालं आहे. तवा मी गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाला आहे. त्यावर आता आपण हा पराठा टाकणार आहोत. पराठ्याची एक साईड खरपूस झाल्यावरच आपण दुसऱ्या साईडला ते पलटी मारणार आहोत. मध्ये मध्ये पाहायचं आहे. झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी थोडंसं हे तेल लावणार आहे. थोडं साईडला कडांनाही टाकणार आहे, म्हणजे खालच्या बाजूलाही तेल लागलं जाईल. आता दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. तुम्ही पाहू शकता खरपूस झाली आहे. आता अजून थोडंसं तेल मी लावणार आहे. तुम्हाला तेल नसेल लावायचं तर नाही लावलं तरी चालेल. तुम्ही पाहू शकता छान असा पराठा तयार आहे. आपण आता तो पराठा या डिशमध्ये काढून घेणार आहोत. अजून एक मी पराठा बनवून घेतला आहे. त्याच पद्धतीने जास्त पातळही बनवायचं नाही, जास्त जाडसरही ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता. आता हाही आपण तव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पुन्हा पराठा मी पलटून घेते. थोडंसं तेल लावते. सेम त्याच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे करून घ्यायचे आहेत. थोडं बाजूने तेल सोडते. पुन्हा हाही पराठा आपल्याला थोडा पलटी मारून घ्यायचा आहे. छान असा खरपूस भाजला गेला आहे. पुन्हा ह्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच करायची आहे, जास्त फास्ट गॅसवर करायची नाही. तुम्ही पाहू शकता हाही पराठा छान असा तयार झाला आहे. तोही मी याच डिशमध्ये काढून घेते. आपण तयार केलेल्या मिश्रणाचे आपण एवढे पराठे तयार करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असे पराठे तयार झाले आहेत. तुम्हाला दाखवते जवळून. छान असे भाजलेही गेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान बनतात हे. तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे बनवून मुलांना टिफिनलाही देऊ शकता. मुलांना फार आवडतात. त्याची टेस्ट अप्रतिम लागते. हे खिचडीचे पराठे तुम्ही चहाबरोबर नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा केचप, दही आणि ही ग्रीन चटणी याबरोबरही आपण हे खाऊ शकतो. एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम छान बनले आहेत. हे पराठे एकदम खमंग बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खिचडीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.